तुम्ही जर हुरडा पार्टीचा बेत करत असाल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्यात कारकीन येथे आहे. याचं नाव आहे खटोड फार्म. आम्ही तिथे 1 जानेवारीला गेलो. तर 1 जानेवारी असल्यामुळं तिथे खूप गर्दी होती. वेगवेगळ्या शाळेच्या सहली तिथं आलेल्या होत्या. एक नाही तर अशा 3 ते 4 वेगवेगळ्या शाळेतून सहली तिथे आलेल्या. तर खूप गर्दी होती, पण तरीही आम्हाला म्हणजे भरपूर एन्जॉय करायला भेटला. तर सगळ्यात पहिले आधी बाहेर तिकीट घेतलं. प्रत्येकी ₹1000 असं तिकीट आहे तिथे. तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री केली. इथे खूप छान स्वागत केलं जातं. म्हणजे राजस्थानी पेहरावमध्ये ढोल ताशांच्या आवाजामध्ये मस्त स्वागत झालं. 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमस डे या दिवशी तिथे डेकोरेशन केलेलं असावं. ते तसंच होतं. तर खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. तिथे सगळ्यांच्या सोबत फोटो वगैरे घेतले आणि मग नंतर नाश्त्याकडे गेलो. तर एका साईडला मुलांसाठी म्हणजे ज्या सहली आलेल्या होत्या त्यांना स्पेशल अशी छान नाश्त्याची सोय केलेली होती बाजूला. आणि एकीकडे हा जो दिसतोय तो फॅमिलीसाठी नाश्त्यासाठी मंडप घातलेला होता. तर खूप छान त्यांनी नियोजन केलेलं होतं. म्हणजे अजिबात गोंधळ झाला नाही. खूप छान नियोजन तिथे केलेलं आहे. तर तुम्ही जाऊन खरंच तुम्ही एन्जॉय करू शकता. मला खूप छान ठिकाण वाटलं हे. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर नाश्त्यासोबत तुम्ही बघू शकता मिसळ होती, पोहे पण होते. पण पोहे काही मी घेतले नाही. त्याच्यानंतर इथे जे सँडविच होतं ते भाकरीचं होतं आणि खूप टेस्टी होतं ते. नवीन काहीतरी खायला मिळालं. भजे होते गरम गरम. हवं तेवढं घेता येत होतं. त्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर इथे ऊसाचा रसही होता. त्यानंतर आम्ही नाश्ता केल्याच्यानंतर दोघी पण लगेच खेळण्यासाठी पळत सुटल्या. येथे आहे झिप लाईन. तर ही फक्त अडल्टसाठी होती आणि प्रत्येकी त्याची फीस ₹100 अशी होती. म्हणजे हॉर्स राईड किंवा कॅमल राईड, त्यानंतर कॅमल कार्ट, हॉर्स कार्ट असे वेगवेगळ्या जे गेम आहेत त्यांच्यासाठी मोठा स्पेस सोडलेला होता त्यांनी आणि आम्ही खूप एन्जॉय केला त्याच्यामध्ये पण. आणि जर तुम्ही थकलात तर खूप दाट असं झाड होतं, त्याच्या खाली बाजा टाकलेल्या होत्या. तुम्ही तिथे थोडी विश्रांती घेऊ शकता. लहान मुलांसाठी ते असे छान झुले होते. इथे होता बर्फचा गोळा, त्यानंतर जिरा पाणी. एवढं टेस्टी होतं ना, खूपच छान. तर इथे पाणी वगैरे पण होते. तर त्यातही आम्ही फुल एन्जॉय केला. छोट्या मुलांसाठी इथे असे छान खेळ होते पाण्यातले. तर तिथे फक्त दुसरी तिसरी अशी जी छोटी छोटी मुलं होते त्यांच्यासाठीच ते अलाउड होते. तर त्यातही शरीरने एन्जॉय केला. बरेच खेळ खेळल्यानंतर आम्ही इथे हुरडा एन्जॉय करायला आलो होतो. तो टायमिंग असतो 1 ते 3च्या दरम्यानपर्यंत. तर त्या टायमात हुरडा दिला जातो. तर हुरड्यासोबत बरेच आयटम होते.
तर बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती आणि हुरड्याची क्वालिटी त्यानंतर इतर जेवण होतं त्याची पण क्वालिटी खरंच खूप छान होती. त्यानंतर हुरडा खाऊन झाल्यावर आम्ही गेम खेळायला परत गेलो. एका साईडला ना इथे अशा काही वस्तू ठेवलेल्या होत्या वेगवेगळ्या शोपीसच्या. तिथे तुम्ही जाऊन फोटो काढू शकता. तर त्यासाठी काही गॉगल्स आहे, टोपी आहे, तुम्ही घालून तुमचे सेल्फी किंवा फोटो तुम्ही घेऊ शकता. मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन मैं हूँ मैं हूँ मैं हूँ पूरा है दिल लगाना ये सारा ज़माना। नहीं नहीं मैंने इधर रखा था। अच्छा इनको लग रहा है कि मैंने पिज्जा इधर रखा है। दिखा देता हूँ मैं, कुछ नहीं है। देखो हाँ इधर, अरे नहीं ना अभी तो दिखाया मैंने, अभी तो आपको दिखाया मैंने इधर का खोल के, कुछ नहीं है ना। तर मॅजिक शो वगैरे बघून आम्ही नंतर जेवण होतं 5च्या पुढे. तर आम्ही जेवण तिथे घेतलं. तर जेवणामध्ये पण काही स्वीट होतं, धपाटे होते, पोळी होती, भाकरी होती, शेवभाजी होती मसाल्याची, पनीरची भाजी होती आणि मिक्स व्हेज आणि वरण भात असा छान बेत होता. कसं आहे त्यानंतर काही काही भाग राहिले होते आमचे, मग ते आम्ही पुन्हा बघण्यासाठी गेलो. इथे कठपुतलीचा खेळ पण होता, पण टायमिंग झालेला होता त्याच्यामुळे आम्हाला तो बघता आला नाही. इथे गेम झोन पण आहे. आजचा दिवस आमचा खूप छान गेला. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.